30 ते 35 वर्षापासून पुसद शहरात एकमेव विश्वसनीय नाव तुफान टी सेंटर यांची एकमेव दूध डेअरी वसंतनगर पोलीस स्टेशन रोड व शिवाजी महाराज शाळा समोर वाशिम रोड येथे आपल्या सेवेसाठी नवीनच दूध डेअरी उघडण्यात आली आहे। तरी आपण एक वेळ अवश्य भेट द्या। रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या दारव्हा सेलू बुद्रुक येथे साहित्य वाटप बंद, बांधकाम कामगारांची गैरसोय, गर्दी, सुविधांचा अभाव आणि 500 कामगारांपुरते वाटप मर्यादित। लवकरच तालुकानिहाय केंद्र सुरू होणार। दारव्हा व सेलू बुद्रुक येथे बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेले साहित्य वाटप अचानक बंद झाल्याने कामगारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। संबंधित विभागाच्या या निर्णयामुळे अनेक कामगारांना दिवसभर रांगेत उभे राहूनही साहित्य न मिळाल्याने नाराजगी व्यक्त होत आहे। मूलभूत सुविधांचा अभाव, अपुरी जागा आणि क्षमतेपेक्षा जास्त वाढलेली गर्दी यामुळे प्रशासनासमोर नियोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे। साहित्य वाटप केंद्रावर पिण्याच्या पाण्याची, सावलीची, बसण्याची तसेच शौचालयाची योग्य व्यवस्था नसल्याने कामगारांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। विशेषतः महिला कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास होत असल्याचे चित्र आहे। दरम्यान वाढती गर्दी लक्षात घेता लवकरच तालुक्याच्या ठिकाणी एका दिवशी जास्तीत जास्त 500 बांधकाम कामगारांनाच साहित्य वाटप करण्यात यावे असे आदेश देण्यात आलेले आहेत। या निर्णयामुळे काही प्रमाणात गर्दीवर नियंत्रण येण्याची शक्यता असली तरी उर्वरित कामगारांना प्रतीक्षा करावी लागणार असल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झालेला आहे। कामगार आणि प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने वेळापत्रक जाहीर करावे। 4 वर लिहिलेलं आहे साहेब। आजच्या तारीखमध्ये उपस्थित नाही झाले तर पुढली तारीख भेटणार नाही। आणि आम्हाला मेसेज पण आला नाही यांचा का हे आज बंद आहे म्हणून। मेसेज आला असता आम्ही आलो नसतो आज। खर्च लावला आम्हाला पहिले आला असता खर्च लावा 8 वाजता एवढे लांब लोकांना पाणी नाही, जेवण नाही, त्याला 6 वाजेपासून बसून आले ते काल संध्याकाळी 6 वाजतापासून बसून आले म्हणजे नायगावच्या बाया कुठच्या बाया आहेत संध्याकाळी आतापर्यंत त्याला पाणी, चाय, नाश्ता वगैरे काही नाही साहेब। काहीच नाही आम्हाला। पण या लोकांना बाहेर निघून सांगून द्यायला पाहिजे ना आता हे बंद आहे म्हणून। ते बाहेर बी निघाल तयार नाही, सांगायला बी तयार नाही, सांगायला तयार नाही। आज भेटल नाही भेटल म्हणून सांगायला नाही तयार ना। पत्रकार लोक आले म्हणजे आम्हाला काही लक्ष देऊन नाही राहिले। सांगत सुद्धा आम्ही वणीवरून, नायगाववरून आलो आम्ही, वणी तहसीलचा।